दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जी योगीधाम या ठिकाणची घटना आहे त्या ठिकाणी त्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. आत्तापर्यंत त्या सदर घटनेमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम जे व्हिडिओ फुटेज असेल जे काही घटनाक्रम आता सगळा समोर आलेला आहे आणि ज्यातून अजूनही काही व्हिडिओज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत, काही सोशल मीडियावरती पण आहेत आणि काही आमच्यासुद्धा पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने सदर आरोपींच्यावरती जी काही कठोर कारवाई कायदेशीर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल. त्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार नाही आणि जे काही कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई आहे त्या आरोपींच्यावरती सर्व करण्यात येईल. आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. इतरही आरोपींचा शोध सुरू आहे, ते सुद्धा लवकर आम्ही अटक करत आहोत. सर, जे कुटुंब वाचवायला गेल्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? त्या पद्धतीने दोन्ही याच्याकडून क्रॉस कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत. पण जो काही आपल्याकडे व्हिडिओ फुटेज आहे शेवटी त्यांनी तक्रार केलेली आहे. त्याच्यामध्ये तपासाअंती जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये कोण ॲग्रेसिव्ह पार्टी होतो, कुणी कुणावरती पहिल्यांदा हल्ला केला, कुणी त्याच्यामध्ये प्रतिकार केला, अशा प्रकारे सर्व फुटेज CCTV असतील जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा सगळा अभ्यास करूनच त्यापुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही गुन्हा असेल त्यावरती कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये कोणताही दिरंगाई पोलिसांकडून होणार नाही. प्राथमिक माहितीनुसार अभिलेख शुक्ला जे आहेत ते MTDC विभागामध्ये कार्य असल्याबाबतची माहिती मिळत आहे. पण त्याबद्दलची अजूनही आमचा तपास सुरू आहे. संबंधित विभागाशी सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीच्या विरोधामध्ये ती संपूर्णपणे करण्यात येईल. त्यांचं असं म्हणणं आहे की BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याप्रमाणे जे काही आता बऱ्याचशा संघटना असतील किंवा बरेचसे तिथले सोसायटी धारकांची पण आमची या ठिकाणी भेट झालेली आहे. त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या अंतर्गत वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या सुद्धा आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. त्या सर्व मागण्यांचा कायदेशीर अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांचा परत जबाब घेण्यात येईल आणि जे काही कायदेशीर बाब त्यातून निष्पन्न होतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई त्यामध्ये करण्यात येईल. त्यावेळी जे तपास अधिकारी होते PSI नाना लांडगे यांनी योग्यरित्याने तपास केला नाही किंवा त्यांनी त्यांचं मत नोंदवलं नाही, त्याबद्दल त्यांनी काहीतरी त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली, त्याबद्दल काय सांगतात? त्या रात्री त्या ठिकाणी खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे काही नाईट राऊंड करता जे अधिकारी होते नाईट ड्युटी करता PSI लांडगे यांच्या संदर्भात सुद्धा तसं तक्रारी काही प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आमचे ACP गेटे जे आहेत कल्याण विभागाचे त्यांच्याकडे ती इन्क्वायरी देण्यात आलेली आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये जे काही निष्पन्न होईल, कोणाचा हलगर्जीपणा असेल, कोणाची दिरंगाई असेल, त्याच्यावरती जे काही असेल ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 24 तासात आरोपीला अटक झाली नाही तर त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला नाही. त्याच्यामध्ये ऑलरेडी आता 2 आरोपींना अटक झालेली आहे. इतरही आरोपींच्या पाठीमागे आमच्या टीम्स आहेत, त्या आम्ही लवकर त्यामध्ये त्यांना अटक करू. शुक्ला कुटुंबांना अटक नाही केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या योगीधाम बंद करणार आणि संपूर्ण रस्ता रोको करणार, याला सर्व जबाबदार पोलीस प्रशासन असेल. आज रात्रीपर्यंत अटक नाही केली. त्याच्यासाठी सुद्धा आमच्या टीम त्याच्यामध्ये पाठीमागे आहेत. नक्कीच आम्ही आज संध्याकाळमध्ये त्यांना सुद्धा अटक करू. सर, शुक्लाचं आपण जर बघितलं तर एरियामध्ये दहशत होती. 4 वर्षापासून त्याची दहशत आहे. अनेक लोकांना त्यांनी डायरेक्ट धमक्या दिल्या आहेत. यापुढे त्रास होऊ नये याकरता आपण आता काय करणार? आता जे काही सोसायटी धारक असेल त्यांच्या मीटिंग्समध्ये काही ते घटनाक्रम सांगत आहेत. जे काही आमच्या पोलीस स्टेशनवर तक्रारी यापूर्वीच्या त्यांनी दिलेल्या असतील किंवा आता देत असतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि ज्या कायद्याप्रमाणे शिक्षण अंतर्गत असेल त्याच्या लोकांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. सर, 2019ला पण त्यांनी राजेंद्र अजरीवाल यांच्या मुलीबद्दल अपशब्द वापरून त्यांनी विनयभंगाचं प्रकरण केलं होतं. याबाबत तक्रार दाखल आहे. अद्याप त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. अशा सुद्धा काही आम्ही ते सांगितलं की जे काही इतर यापूर्वीचे जे काही तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल असतील त्या अनुषंगाने एकत्रित सर्व याच्यावरती कारवाई केली जाईल. जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल, जे काही त्याच्यामध्ये कायदेशीर असेल ती संपूर्ण त्यामध्ये कारवाई केली जाईल. कुणालाही त्यामध्ये पाठीशी घालण्याचं त्या ठिकाणी घालणार नाही. सर, गुन्हा दाखल होताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही आणि त्यांना सोडण्यात आला हा स्पष्टपणे आरोप लावला. नेमकं त्या दिवशी काय घडलेलं, का त्याला सोडण्यात आलं? त्या दिवशीच्या रात्रीच्या जे घटनाक्रम आहे त्या संदर्भानेच मी आमचे ACP जे कल्याण आहेत कल्याणजी घेटे यांच्याकडे ती पूर्णपणे इन्क्वायरी आम्ही दिलेली आहे आणि त्या रात्रीमध्ये जे काही घटनाक्रम त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला झालेला आहे, इव्हन त्या सोसायटीमध्ये वाद झाल्यानंतर दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशन आल्यानंतर जे काही त्यांच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काही जो घटनाक्रम पूर्ण झाला याचा पूर्णपणे ते चौकशी करतील आणि चौकशीमध्ये निष्पन्न होईल की ज्याच्यामध्ये दिरंगाई आहे त्याच्यावरती कारवाई केली जाईल. सर, मगाशी नागरिकांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यांनी पोलिसांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर येत्या काळामध्ये आपण ते दुरुस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रमुख
नाही, नक्कीच सोसायटी धारक आणि जे काही मंडळी आमच्याकडे भेटण्याकरता आली होती त्यांनी काही त्या ठिकाणच्या पोलिसांच्याबद्दलही काही तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत. नक्की त्याच्यामध्ये आमचे जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये जर दोषी आढळले तर नक्की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढेही ज्या काही त्या मागण्या आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात यावी किंवा चौकीच्या ठिकाणी उभारणी करण्यात यावी त्याबद्दलही आम्ही जे काय असेल ती योग्य ती कारवाई करणार आहोत. आणि निश्चितपणे कल्याणमध्ये असेल किंवा संपूर्ण याच्यामध्ये आपण हे करू की कोणतेही हे असेल की जे कायदा हातात घेतील त्या कुणालाही गैर केली जाणार नाही आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, तो MTDC मध्ये कुठल्या पदावरती कार्यरत आहे आणि तो अंबर दिवा अनधिकृतपणाने वापरत आहे, त्याच्या गाडीचा इन्शुरन्स देखील संपलेला आहे आणि ती त्याची स्वतःच्या मालकीची गाडी आहे, तर याबाबत कशी कारवाई असणार आहे आपली? त्याच्याबद्दलची शासकीय कर्मचाऱ्यांच्या बद्दल जो काही रूल्स आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्या खासगी गाडी असेल किंवा कोणत्या पदावरती काम करत आहेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. इव्हन खासगी गाडीवरती जर त्या ठिकाणी तर तो दिवा वापरत असेल किंवा त्याचा यूज करत असेल अशा वेळेस बी आमच्या RTO डिपार्टमेंट असेल आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल यांच्या माध्यमातून त्यात कारवाई करण्यात येईल. जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते सेक्शन ऍड केले जाते. सर, जो आरोपी आहे त्यांनी त्यावेळेस रिव्हॉल्वर जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे, मात्र आताकडे त्याची नोंद करण्यात आलेली नाहीये. नाही, त्याप्रमाणे जे व्हिडिओ आम्ही सुद्धा तपासत आहोत आणि आता जे सोसायटीमधील लोकांनी किंवा देशमुख कुटुंबाने जे सांगितले की त्याचं रिव्हॉल्वर त्या ठिकाणी होतं त्या संदर्भात त्याचा आम्ही जबाब पुन्हा आता नोंद करत आहोत. आणि जर त्याच्याकडे रिव्हॉल्वर असेल तर त्या संदर्भातले सुद्धा ती इन्क्वायरी लायसन रिव्हॉल्वर आहे का कोणती इलिगल ते काही वेपन आहे हे सुद्धा आम्ही त्यामध्ये पूर्ण चौकशीमध्ये पूर्ण करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.